शिंदेंची तारांबळ उडाली। राज ठाकरेंना शिंदेंनी बोलावलं, हालचालींना वेग। 22 वर्षांनंतर मातोश्री, राज उद्धव एकत्रच, तरी शिंदे शेवटपर्यंत प्रयत्न करणार। ठाकरे शिंदेंवर भारी पडले। दोन्ही ठाकरे एकत्रित न येण्यासाठी सगळी सूत्र वापरली जातात। शिंदेंचा शेवटचा प्रयोग, ठाकरे मॅनेज होतील की ओपनली लढतील, नेमकं घडलंय का? एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। मात्र त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडून राज ठाकरे यांना बोलावणं धाडलं गेलंय। राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही GR रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला होता। या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती। तब्बल 20 वर्षांनंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या। ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढत असल्यानं यातूनच सगळ्या गोष्टींची सूत्र हलताना दिसतायत। आगामी निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊ शकतात अशी देखील चर्चा आहे। मात्र दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाकडून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलंय। याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे। मनसे आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हे वेळ सांगेल, कारण एकीकडे त्यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं सुरू आहे, दुसरीकडे आम्ही सुद्धा त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिलंय। आम्ही त्यांच्याकडे गेलो तर एक पद्धत असते की त्यांनाही आम्ही सुद्धा निमंत्रण दिलं पाहिजे, त्यामुळे त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। ते कधी येतात याची आम्ही वाट पाहत आहोत। 1-2 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करू, असंही शंभूराज देसाईंनी म्हटलं। दरम्यान आज भंडारा येथे बोलताना परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। यावर देखील शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आताच्या घडीला सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सूत्र अशीच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे परिणाम हे राजकारणावरती आणि विशेषतः फडणवीस आणि शिंदे युतीवरती परिणाम करणारे ठरतात। कारण एकनाथ शिंदे असो किंवा भाजपा असो, दोघांचीही वोट बँक आहे हिंदुत्व। हिंदुत्व हा मुद्दा मुंबईमध्ये चालणार नाही, मग तिथे मुद्दा चालतो तो म्हणजे मराठी आणि अमराठी। आता अगोदरच त्रिभाषा सूत्राच्या विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली आहे, म्हणजे याचाच अर्थ मराठी भाषेविषयीचं अधिकचं प्रेम हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचंच दिसून येतंय। हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचला। मग त्यामुळेच मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे आहेत असं नेरेटिव्ह बिल्ड झालंय। त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा करून अमराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हीच गोष्ट भाजपच्या सुद्धा त्याच मिनिटाला लक्षात आली आणि अमराठी वोटर बँक जी भाजपची सेव आहे त्याला कुठेतरी डायव्हर्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतायत अशा बातम्या सुरू झाल्या। आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी झाली। त्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये अशाही बातम्या आल्या की एकनाथ शिंदेंना मुंबई महानगरपालिकेसाठी स्वतंत्र लढायला सांगितलंय। आम्ही तुमच्या सोबत नसू आणि ज्यावेळी आपल्या जागा निवडून येतील त्यावेळी युती करायची की नाही हे ठरवू असा मेसेज दिला गेल्याचं बोललं जातंय। म्हणजे एकट्या लढोची तयारी जी आहे ती एकनाथ शिंदेंना करावी लागते। मात्र या सगळ्या घडामोडी घडतात का? तर कारण आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात। अगोदरच इतिहास सांगतो, मुंबईमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक ताकद ही उद्धव ठाकरेंची राहिली। आजपर्यंत कधीही मुंबई ही दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेलेली नाहीये। आता हीच ताकद आपल्याकडे ओढण्यासाठी एकनाथ शिंदेंना प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण ओरिजिनल शिवसेना आपलीच आहे हा मेसेज शिंदेंनी दिलाय। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरतोय तो म्हणजे राज ठाकरे। आणि त्यामुळे वारंवार ज्या वेळी एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतचे प्रश्न केले गेले त्यावेळी एकनाथ शिंदेंचा राग, संताप, चिडचिड पाहायला मिळाली। याचाच अर्थ ही युती एकनाथ शिंदेंना खटकतीये हा मेसेज तर परिपूर्ण जातोय। आता पुढे जाऊन जर राज ठाकरेंना जेवणासाठीचं आमंत्रण एकनाथ शिंदेंनी दिली आहे तर अर्थातच याच्या मागे सुद्धा मोठं राजकारण आहे। त्यातला मोठा भाग हा ठाकरेंना सोडण्याचाच असेल। पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ हे सुद्धा मुद्द्याचा भाग आहे। मात्र राज ठाकरे सुद्धा आपल्या मुलाचा झालेला पराभव विसरू शकतील का हाही प्रश्न आहे। कारण अमित ठाकरेंच्या विरोधामध्ये उमेदवार देणारे एकनाथ शिंदेच होते।
त्या ठिकाणी उमेदवारी देऊ नका, बिनविरोध निवडणूक होऊ द्या, लोकसभेला राज ठाकरेंनी तुम्हाला साथ दिली, असे कुठलेही गोष्टी ज्या होत्या, कुठलेही सूत्र, कुठलीही विचारधारा, कुठलीही एकनिष्ठता ठेवली गेली नाही आणि राज ठाकरेंना टॅकल केलं गेलं. आता वेळ राज ठाकरेंची आहे. आता राज ठाकरे शिंदे मॅनेज होतात की ओपनली नडतात हे पाहण्यासारखं असणार आहे. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.